बानो, मला एक सांग, चंदनपुरीत जेजुरीतून तुला कोण कोण भेटायला आलो? म्हाळसाताई आल्या होत्या. नाही, अजून आठव? हा, प्रधानजी बी आले होते. पण प्रधानजी कोण म्हणून आले होते? ते व्यापारी म्हणून आले होते. बानू, जेव्हा देवानी तुला प्रत्यक्ष दर्शन दिलं तेव्हा तुला कळलं की खंडू गावडा म्हणून तुझ्या घरी वावरणारे हे प्रत्यक्ष श्री खंडेराय आहेत. पण ते व्यापारी म्हणून आले होते ते कोण आहेत हा प्रश्न तुला कधीच नाही पडला? पर त्यांनी मला बहीण मानलं. माझ्या लग्नात मोर होऊन समद केलं. आणि तेव्हाच मला कळलं का ते प्रधानजी आहेत. प्रत्यक्ष श्री महादेवांच्या सानिध्यात असणारा कोणी सामान्य मनुष्य असूच कसा शकेल बानू? खरं आहे. नीट आठव बानू, जेव्हा मी तुझा विवाह मोडण्यासाठी आलो होतो तेव्हा माझे विघ्न दूर करणारे प्रधानजी होते. न्यायशास्त्राप्रमाणे तुमचे इंद्रपद काढून घेण्यात येईल. देवेंद्रांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येतील. प्रत्यक्ष या इंद्राला माघार घ्यायला लावणारे कोणी सामान्य मनुष्य कसे असू शकतील हे तुला आता तरी कळायला हवे बान. तुम्ही आता मला म्हणताय म्हणून मला समजा कळत आहे. माझ्या सांगण्याचे एक वेळ सोड. पण प्रत्यक्ष श्री महादेव श्री खंडेरायांच्या रूपात इथे आहेत. ते प्रधानजीशी गुप्तपणे बोलतात. संपूर्ण साम्राज्याचं दायित्व ते प्रधानजींवर सोपवतात आणि प्रधानजी ते सगळं उत्तम पार पाडतात. प्रधानजींच्या सगळ्या सूचना श्री खंडेराय ही पाळतात. म्हणजे ते कोणी सामान्य नव्हे हे तुला आधी का नाही कळलं बानू? होय, तुम्ही सांगता हायसा तेव्हा लख्खकन समजा आठवलं मला. पर अगोदर हे माझ्या ध्यानात कसं नाही आलं? प्रत्यक्ष योगमायेला जे जागवतात त्यांना मूल रूपाची अशी भूल पाडणं सोपं आहे. यात तुझा दोष नाही, पण तरीही तुला तर्कसंगती लावता यायला हवी हो. तुमचं बरोबर आहे. तर माझ्यासाठी त्यांनी एवढं समजा केलं, मग त्यांच्याबद्दल माझ्या मनात शंका कशा येईल हे पाप वाटलं मला. त्यासनी मी हा देव माणूस समजत होते, पर ते तर खरोखरच देव माणूस आहे. होय ना? होय बानू. म्हणजे प्रधानजी कोण आहेत हे तुम्ही मला सांगणार आहे का?